नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. आजचा विषय आहे दिनविशेष. या दिनविशेषवर आपण वेगवेगळे MCQ आणलेले आहेत. त्यामुळं शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. शेवटपर्यंत बघा. तर आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, जागतिक ब्रेल दिन कधी आहे? याचे पर्याय आहेत ए 2 जानेवारी, बी 4 जानेवारी, सी 10 जानेवारी आणि डी 12 जानेवारी. याचं उत्तर सांगा बरं. जागतिक ब्रेल दिन कधी आहे? याचं उत्तर आहे पर्याय बी 4 जानेवारी. जागतिक ब्रेल दिन 4 जानेवारी दरवर्षी 4 जानेवारी रोजी असतो. आता पुढचा प्रश्न बघू आपण. युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती कधी साजरा होतो? पर्याय ए आहे तुमचा 10 जानेवारी, पर्याय बी आहे 12 जानेवारी, पर्याय सी आहे 15 जानेवारी आणि पर्याय डी आहे 26 जानेवारी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 12 जानेवारी. दरवर्षाला 12 जानेवारी हा युवा दिन जो स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आहे म्हणून तो साजरा केला जातो युवा दिन म्हणून. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. जागतिक कर्करोग दिन कधी आहे? कर्करोग म्हणजे कॅन्सर. जागतिक कर्करोग दिन कधी आहे? पर्याय ए 4 फेब्रुवारी, पर्याय बी आहे 8 फेब्रुवारी, पर्याय सी आहे 28 फेब्रुवारी आणि पर्याय डी आहे 15 फेब्रुवारी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 4 फेब्रुवारी. तर 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन, कॅन्सर डे हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 4. संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी कधी आहे? पर्याय ए 15 फेब्रुवारी, पर्याय बी 20 फेब्रुवारी, पर्याय सी 25 फेब्रुवारी आणि पर्याय डी 28 फेब्रुवारी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 20 फेब्रुवारी. 20 फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा महाराज यांची पुण्यतिथी असते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी आहे? नॅशनल सायन्स डे आपण जे म्हणतो ते राष्ट्रीय विज्ञान दिन. पर्याय ए 28 फेब्रुवारी, पर्याय बी 8 मार्च, पर्याय सी 1 मे, पर्याय डी 7 एप्रिल. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 28 फेब्रुवारी. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे? इंटरनॅशनल वुमन्स डे असं आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे? पर्याय ए आहे 8 मार्च, पर्याय बी आहे 15 मार्च, पर्याय सी आहे 22 मार्च, पर्याय डी आहे 28 मार्च. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 8 मार्च. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 7. जागतिक ग्राहक दिन कधी असतो? यासाठी तुमच्याकडे 4 पर्याय आहेत. पर्याय ए 5 मार्च, पर्याय बी 12 मार्च, पर्याय सी 15 मार्च आणि पर्याय डी आहे 18 मार्च. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी 15 मार्च. प्रश्न क्रमांक 8. जागतिक जल दिन कधी आहे? इंटरनॅशनल वॉटर डे. ओके, यासाठी 4 पर्याय आहेत. पर्याय ए आहे 5 जून, पर्याय बी आहे 22 मार्च, पर्याय सी आहे 21 एप्रिल आणि पर्याय डी आहे 1 जुलै. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 22 मार्च. प्रश्न क्रमांक 9. जागतिक आरोग्य दिन कधी आहे? इंटरनॅशनल हेल्थ डे. यासाठी तुमच्याकडे 4 पर्याय आहेत. पर्याय ए 1 एप्रिल, पर्याय बी 7 एप्रिल, पर्याय सी 11 एप्रिल आणि पर्याय डी आहे 22 एप्रिल. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 7 एप्रिल. आता प्रश्न क्रमांक 10 बघूया. महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कधी असते? त्यासाठी पर्याय ए आहे 7 एप्रिल, पर्याय बी आहे 11 एप्रिल, पर्याय सी आहे 14 एप्रिल आणि पर्याय डी आहे 22 एप्रिल. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 11 एप्रिल. प्रश्न क्रमांक 11. पृथ्वी दिन कधी आहे? अर्थ डे. ओके, यासाठी 4 पर्याय आहेत. पर्याय ए आहे 5 जून, पर्याय बी आहे 21 मार्च, पर्याय सी आहे 22 एप्रिल, पर्याय डी आहे 1 मे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी 22 एप्रिल. पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी आहे?
यासाठी पर्याय 4 आहेत. पर्याय ए 1 मे, पर्याय बी 5 मे, पर्याय सी 8 मे, पर्याय डी 15 मे. आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी असतो? तर पर्याय ए आहे 1 मे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. जागतिक रेड क्रॉस दिन कधी असतो? यासाठी तुमच्याकडे 4 पर्याय आहेत. पर्याय ए 1 मे, पर्याय बी 5 मे, पर्याय सी 8 मे आणि पर्याय डी आहे 12 मे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी 8 मे. पुढचा प्रश्न बघूया. जागतिक पर्यावरण दिन कधी आहे? पर्याय ए आहे 5 जून, पर्याय बी आहे 11 जून, पर्याय सी आहे 21 जून आणि पर्याय डी आहे 25 जून. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 5 जून. प्रश्न क्रमांक 15. आंतरराष्ट्रीय योगा दिन किंवा आंतरराष्ट्रीय योग दिन कधी असतो? यासाठी 4 पर्याय तुमच्याकडे आहेत. पर्याय ए 5 जून, पर्याय बी 15 जून, पर्याय सी 21 जून, पर्याय डी 30 जून. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी 21 जून. प्रश्न क्रमांक 16. जागतिक संगीत दिन कधी आहे? यासाठी 4 पर्याय आहेत. पर्याय ए 8 मार्च, पर्याय बी 21 जून, पर्याय सी 11 जुलै, पर्याय डी 1 ऑगस्ट. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 21 जून. प्रश्न क्रमांक 17. भारतात डॉक्टर दिन कधी आहे? पर्याय ए आहे 1 जुलै, पर्याय बी आहे 5 जुलै, पर्याय सी आहे 11 जुलै, पर्याय डी आहे 15 जुलै. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 1 जुलै. आता प्रश्न क्रमांक आपण 18 जाऊया. जागतिक लोकसंख्या दिन कधी आहे? यासाठी 4 पर्याय आहेत. पर्याय ए 11 जून, पर्याय बी 11 जुलै, पर्याय सी 1 मे, पर्याय डी 15 जुलै. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 11 जुलै. प्रश्न क्रमांक 19. विश्व छायाचित्रण दिन कधी आहे? यासाठी 4 पर्याय आहेत. पर्याय ए 15 ऑगस्ट, पर्याय बी 19 ऑगस्ट, पर्याय सी 22 ऑगस्ट, पर्याय डी आहे 26 ऑगस्ट. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 19 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 20. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी असतो? 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. पर्याय ए आहे 5 सप्टेंबर, पर्याय बी आहे 8 सप्टेंबर, पर्याय सी आहे 14 सप्टेंबर, पर्याय डी आहे 28 सप्टेंबर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 8 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 21. जागतिक पोस्ट दिन कधी आहे? पर्याय ए 5 ऑक्टोबर, पर्याय बी 9 ऑक्टोबर, पर्याय सी 12 ऑक्टोबर, पर्याय डी 16 ऑक्टोबर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 9 ऑक्टोबर. बालदिन प्रश्न क्रमांक 22. बालदिन कधी आहे? पर्याय ए 5 सप्टेंबर, पर्याय बी 14 नोव्हेंबर, पर्याय सी 26 जानेवारी, पर्याय डी 2 ऑक्टोबर. बालदिन हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असतो. तो आपण बालदिन म्हणून साजरा करतो. या प्रश्नाचं उत्तर आहे 14 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 23. संविधान दिन कधी आहे? संविधान दिन आपल्या घटनेशी रिलेटेड आहे. आपलं जे संविधान आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. संविधान दिन कधी आहे? तर पर्याय ए 26 जानेवारी, पर्याय बी 26 नोव्हेंबर, पर्याय सी 15 ऑगस्ट, पर्याय डी 10 डिसेंबर. प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 26 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 24. भारतीय नौदल दिन कधी आहे? यासाठी 4 पर्याय आहेत. पर्याय ए 1 डिसेंबर, पर्याय बी 4 डिसेंबर, पर्याय सी 10 डिसेंबर, पर्याय डी 14 डिसेंबर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 4 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 25. शेवटचा प्रश्न आहे. मानवाधिकार दिन कधी आहे? यासाठी 4 पर्याय आहेत. पर्याय ए 21 नोव्हेंबर, पर्याय बी 1 डिसेंबर, पर्याय सी 4 डिसेंबर, पर्याय डी 10 डिसेंबर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी 10 डिसेंबर रोजी मानवाधिकार दिन साजरा केला जातो. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.